श्रीराम समर्थ। सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा। रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न। समास दुसरा अध्याय 9। शरणागताची बाहे चिंता, तो एक सद्गुरुदाता। जैसे बालक वाढवी माता, नाना यत्ने करुणी श्रीराम। ही समर्थांची उक्ती, जीवे भावे धरोनी चित्ती। हृदय ठेवणी रामानंदा प्रति, चरणी मस्तक ठेविले श्रीराम। शरणागतीचा सखोल अर्थ, श्री ज्ञानेश्वर कथिती यथार्थ। ही सुवर्णमणी आणि सोनियात भिन्नत्व नसे तत्वदृष्टी श्रीराम। अभिन्नत्वाचा अनुभव ये गुरुकृपे सर्वथैव। ती कृपा होण्या उपाव नित्य श्री गुरुचरणा नमावे श्रीराम। श्री रामानंदा सद्गुरुनाथा, मी लय करू तू माता। हे तर दृढ धरिलेच चित्ता, भिन्नत्व देणे तेव्हा देशील श्रीराम। मागील समासी धर्मशाळा प्रकरण, जिल्हाधिकारी येथे येऊन त्याचा वृत्ती पालट होऊन संतोषे जमीन दिधली श्रीराम। विरुद्ध अर्ज दिला ज्याने, तो शरणाला पश्चात्तापाने। त्यासी गौरविले वस्त्राभरणे, महाराज अपकार्यासी उपकारिले श्रीराम। या समासी अद्भुत आज करील ते काय नो हे महाराज। या संतोक्तीची आठवण सहज अनुभवासी येईल श्रीराम। सन 1913 ब्रह्मचैतन्ये देह ठेविला गोंदावल्यात। अगोदर एक दिवस ते म्हणत, ऐकावे तुम्ही सर्वांनी श्रीराम। मी जरी जातो नैमिषारण्यी, तरी पुन्हा प्रगट 12 वर्षांनी। सेवा करण्याच्या हेतूनी कोण्याही रूपे प्रगटेन श्रीराम। श्री ब्रह्मचैतन्यांनी देह ठेविला, 11 वर्षे झाली त्याला। काही वादकांनी वाद वाढविला, तो अति प्रयत्नेही मिटेना। सर्वांशी वाटले ये समयी, श्री ब्रह्मचैतन्य असते या ठाई। तरी हे वादक आपली डोईवर पुन्हा करतेना श्रीराम। त्या ठाई भाऊसाहेब केतकर, ब्रह्मचैतन्यांचे भक्त थोर। प्रापंचिक असून विरक्त फार, ब्रह्मचैतन्य कृपांकित ते श्रीराम। श्री सद्गुरु असती जेथ, तेथे हे मुलाबाळासह राहत। त्यामुळे सेवा संगती अत्यंत घडली असे सर्वांसी श्रीराम। ते विचारमग्न होनी, म्हणती सद्गुरुद्गार माझे कानी। आता जे आहेत अजूनी, की मी 12 वर्षांनी प्रगटेन श्रीराम। ते कोण्या रूपे प्रगटतील, हे आम्हा कैसे कळेल। त्यांचे विना हे जगत सकल शून्यवत वाटतसे श्रीराम। म्हणती हे महाराजा करुणा घना, आम्हा अनाथांची येवो करुणा। कोण्याही रूपे या जगत जीवना, परी आम्हा प्रचिती येऊ द्या श्रीराम। भाऊसाहेबांच्या पत्नी अत्यंत साध्वी होत्या त्यांनी। भाऊसाहेब म्हटले ते क्षणी, सद्गुरुनाथ तुम्हासी बोलतात काय श्रीराम। ऐसा निजध्यास सर्वाला लागला असे त्यावेळा। दिसतील तर तुम्ही आम्हाला, घाला त्यांचे चरणावरी श्रीराम। त्यांचे पुत्र रामचंद्र शांतीचा जणू समुद्र। सात्विक प्रेमळ सुभद्र, पुण्यास असती नोकरीला श्रीराम। तात्यासाहेब हे उपनाव, प्रपंच चालविती स्वयमेव। परी अंतरी पूर्ण भाव, की सद्गुरुराव चालवितसे श्रीराम। हेही ब्रह्मचैतन्यांचे अनुग्रही, गोंदावली सस्ता पाही। सान्निध्यताव नाम जपही, अनन्य भावे करीती हे श्रीराम। या तपोबळे करून याच वेळी श्री ब्रह्मचैतन्य, स्वप्ना माझी येऊन काय बदले ते ऐका श्रीराम। तू अशाच तन्मयतेने एकांती बैसून जप करणे, अशा 13 लक्ष जपाने मी प्रगट होईन श्रीराम। 13 लक्ष जप तात्यासाहेबांनी आज्ञेपरी केला तन्मयतेनी। पूर्ण होताच ते दिनी, स्वप्नी येऊनी वदताती श्रीराम। तात्या मी सांगतो ते ऐकावे, परी तात्या मी सांगतो ते ऐकावे।
ते सत्य निश्चये समजावे. कोणी निंदिले ते न मनी धरावे. अढळ निश्चय ठेवावा श्रीराम एका पाटीवर आरंभाला. श्रीराम अक्षरे लिहून त्याला साष्टांग करोनी नमनाला. पुढे विविक्षित अक्षरे लिहावी श्रीराम श्रीस पुढे ठेवून अनन्य भावे करावे नमन. तयावरी हात फिरविताच जाण स्फूर्ती तुझला होईल श्रीराम. ते क्षणी जे शब्द निघतील ते माझेच शब्द असतील. आपोआप प्रचिती येईल मीच प्रगटलो म्हणून श्रीराम. दृष्टांताने आज्ञा झाली. तात्यांनी अक्षरशः पाळली. काही जी अभागिक मंडळी निंदू लागली तात्यांना श्रीराम परी तात्यासाहेबांनी काही निश्चय ढळू दिला नाही. केल्या नियमा चालवणी प्रत्यही आले त्या बोलती सांगती श्रीराम. एके दिवशी तात्यासाहेबाला ब्रह्मचैतन्यांनी निरोप दिला. पत्र द्यावे भाऊसाहेबाला की गोंदावल्याचा बुवा बोलावतो श्रीराम. भाऊसाहेबास पत्र मिळाले. पाहून बहुचकित झाले. लिहितो गोंदावलेकर बुवा आले. हे तर हे कैसे घडेल श्रीराम. महाराजास देह ठेवणी 11 वर्षे गेली होऊन. बरे माझी चेष्टा तात्याकडून होणार नाही कदापि श्रीराम. हे थोतांड काय आहे जाऊन पाहता कळे काय. त्या वीणक नाहीच उपाय म्हणून गेले पुण्यासी श्रीराम. येताच वडिलास नमस्कारिले. गोंदावलीचे कुशल पुसले. तात्यांकडे पाहिले ते वेळे तो तेज वेगळे दिसत असे श्रीराम. तरी भाऊसाहेब तात्यास म्हणती काय आरंभिले चेष्टेस. गोंदावलेकर बुवा आम्हास दाखिवत त्वरे करुणी श्रीराम. तात्यासाहेब नम्रपणे वदती काय असेल ती पहा स्थिती. ऐसे म्हणून खोलीत जाती पेटी काढली तात्यांनी श्रीराम. पेटीमध्ये समोर श्री ब्रह्मचैतन्यांचे चित्र सुंदर. तया केला नमस्कार थोडे स्थिर जाहले श्रीराम. हात ठेविला पेटीवरी विद्युतवत फिरे झरझरी. बोलू लागले त्या उपरी भाऊसाहेबा प्रती ते धवा श्रीराम. भाऊसाहेब तुम्ही मला ओळखले का खरे बोला. येथे गोंदावलेकर बुवा आला हे तुम्हास पटते का श्रीराम. भाऊसाहेब म्हणती महाराजांनी देह ठेविला गोंदावले भुवनी. प्रत्यक्ष देह दिसेना नयनी तोवर थोतांड वाटतसे श्रीराम. तात्यासाहेब मुखानी महाराज बदले तये क्षणी. तुम्हास पटले सर्व तऱ्हेनी तर सत्य मला समजाल ना श्रीराम. भाऊसाहेब आता ऐका देह तुम्ही खरा समजता का. तो तर नासका कुजका मग देह खरा कैसेनी श्रीराम. देह असताना मी सांगत होतो तो देह मी नव्हतो. आता नसतानाही पूर्वी जसा होतो आताही आहे तैसाच श्रीराम. उपासनेचा बडिवार आणि भक्तांचा करणे उद्धार. पुन्हा यावे लागले साचार या स्वरूपात मजलागी श्रीराम. ईश्वरास कार्य घेणे असेल तर तो काडीकडूनही घेईल. कोरड्या खांबातून प्रगटेल प्रल्हाद उदाहरण घडले ना श्रीराम. पूर्वीच्या एकांतातील गोष्टी सांगून पटविले शेवटी. नमस्कार केला चरण संपुष्टी म्हणती पटले महाराज श्रीराम. श्रवणाचे फल हेची मिळे श्रद्धेने ब्रह्मचैतन्याकडे. प्रवचन ऐकता म्हणे प्रगटले खरे ब्रह्मचैतन्य हे श्रीराम. इति श्री श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे श्री ब्रह्मचैतन्य प्रगट गुरुभक्त भाऊसाहेब केतकर संदेह निवारण नाम नमोऽध्यायान्तर्गतः द्वितीय समास समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न समास तिसरा अध्याय 9. समर्थ सांगती रोकडे. नमस्कारे प्रसन्नता जोडे. प्रसन्नता व्हावी आपलीकडे मागणे नसे गुरुराया. श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जरी चरिवनी धेनू आठवी वत्स नित्य. जननी करीत कामे बालका पाशी चित्त. तदुपरी गुरु माये लेकुरा ठेवी प्रेम.
श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ।